हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. आता आपण करंटचे क्वेश्चन्स डिस्कस करू. जसं याच्या आधी मधुर सरांनी पॉलिटीचे क्वेश्चन्स डिस्कस केले होते. मी आशा करतो की तुमच्या सगळ्यांचा पेपर छान गेला असेल आणि ज्यांना डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने पेपर सॉल्व करायचा नाही आहे देव करू त्यांचं सिलेक्शन याच वर्षी हो. ओके, सो आता आपण करंटचे क्वेश्चन वन बाय वन करून बघू. सगळ्यात पहिला क्वेश्चन नंबर 36. सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण सेट बी डिस्कस करतो. ओके, ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 36. करंटचे क्वेश्चन्स हे खूप सारे क्वेश्चन्स हे फॅक्च्युअल इन नेचर होते. जर तुम्हाला आन्सर माहीत असेल तरच तुम्ही करू शकता सॉल्व, अदरवाईज नाही. ठीक आहे. तर तुक्का मारण्याचा स्कोप खूप कमी होता किंवा एलिमिनेशनचा स्कोपही खूप कमी होता. ओके, तर पहिला क्वेश्चन, चूज द ॲप्रोप्रिएट ऑप्शन अमॉंग द फॉलोइंग स्टेटमेंट. क्रिमिया वॉज अ पार्ट ऑफ युक्रेन टिल 2014. ओके, दिस इज अ करेक्ट स्टेटमेंट. वन सेकंड. ओके, दिस इज अ करेक्ट स्टेटमेंट. 2014 पर्यंत क्रिमिया हा युक्रेनचा पार्ट होता. रशिया अनेक्स क्रिमिया इन 2014. हे पण आपल्याला माहीत असेल, कारण की क्रिमियाला अनेक्स केल्यानंतरच G8, पहिले जो G7, आता जो G7 ग्रुप आहे तो पहिले G8 ग्रुप होता. पण ज्यावेळेस रशियाने क्रिमियाला अनेक्स केलं किंवा रशियाने क्रिमियावरती इन्व्हेजन केलं त्यावेळेस रशियाला G8 मधून काढण्यात आला आणि त्याच ग्रुप कन्वर्ट झाला G7 मध्ये. ओके, तर ही पण एक बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती असा म्हणून सांगितली. ओके, सो सेकंड स्टेटमेंट इज ऑल्सो करेक्ट. देन नेटो कन्सिस्ट ऑफ नॅटो, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. एक कलेक्टिव्ह डिफेन्स पॅक्ट आहे. अमेरिका हेडेड बाय द अमेरिका, लीडेड बाय द अमेरिका. अमेरिका लीड करतो त्या ग्रुपला. भरपूर सारे युरोपच्या कंट्रीज त्याच्यामध्ये आहेत आणि तोच एक इश्यू आहे ज्याच्यावरून रशिया आणि USA मध्ये नेहमी डिस्प्यूट होत राहतात. ओके, सो थर्ड स्टेटमेंट इज ऑल्सो करेक्ट. सो आन्सर 1, A, B अँड C ऑल आर करेक्ट. 3 इज द करेक्ट आन्सर. हे फॅक्च्युअल म्हणण्यापेक्षा जर IRचं तुमची माहिती चांगली असेल किंवा तुम्ही न्यूजपेपर रेग्युलरली फॉलो केला असेल, कोणता पण न्यूजपेपर, मराठी वाचत असाल, मराठी इंग्लिश वाचत असाल, तर भरपूर सारे आर्टिकल आले. कारण की रशिया आणि युक्रेनच्या युद्धाची सुरुवातच त्या गोष्टीमुळे झाली आहे की युक्रेन वॉन्टेड टू बी अ मेंबर ऑफ नेटो. आणि रशियाचं म्हणणं होतं की बाबा जर तुम्ही नेटोचे मेंबर झाले तर डिफेन्स मिसाईल ज्या असतात, मिसाईल सिस्टीम्स ज्या असतात त्या डिप्लॉय होतील युक्रेनमध्ये, त्याच्यामुळे आमची सिक्युरिटी धोक्यामध्ये येईल. तर ते अवॉइड करण्यासाठी हा वॉर सुरू झाला. ओके, सो कॉन्ट्रॅक्शन एक्सपान्शन इज द फेथ ऑफ रशिया आपण ज्याला असं म्हणतो तेच कारण ते आहे. तर हा खूप करंटमधला इश्यू होता आणि इट वॉज अ काइंड ऑफ फॅक्च्युअल. ठीक, ओके, सो विल मूव टू नेक्स्ट वन. क्वेश्चन नंबर 37. फॉर्मर JNU व्हाईस चान्सलर ममिदाला जगदेश कुमार वॉज अपॉइंटेड ॲज द चेअरपर्सन ऑफ विच इन्स्टिट्यूशन. बघा किती फॅक्च्युअल क्वेश्चन. जर तुम्हाला याचा ॲन्सर माहिती असेल, जर तुम्ही वाचलं असेल की बाबा JNUचे पहिले व्हाईस चान्सलर कोण होते, आता ते कुठे गेले, किती फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. जर असे क्वेश्चन जे असतात ते सोडण्यासाठी पण असतात, कारण की कट ऑफ हा 50% जवळपास लागत असतो. तर प्रत्येक क्वेश्चन्स आपल्याला यावंच, क्वेश्चनचा आन्सर आपल्याला यावंच असं काही गरजेचं नसतं. त्यामुळे याचा आन्सर आहे UGC. आता सध्या ते UGCचे चेअरपर्सन अपॉइंट गेलेले आहे. सो आन्सर 2, ऑप्शन 2 इज द राईट आन्सर. विल मूव टू नेक्स्ट वन. क्वेश्चन नंबर 38. क्वेश्चन नंबर 38 आहे, ओके, हु अमॉंग द फॉलोइंग वॉज चोजन ॲज अ टाइम पर्सन ऑफ द इयर 2021 बाय द इंटरनॅशनली अक्लेम्ड मॅगझिन. रिकामी जागा भरा. खूप सारे आपण क्वेश्चन्स बघितले असेल ना लहानपणी 10वीपर्यंत. रिकाम्या जागा भरा, जोड्या लावा. MPSC UPSC मध्ये पण तेच प्रश्न येतात, रिकाम्या जागा भरा, जोड्या लावा. ठीक आहे, तर याचा आन्सर आहे एलॉन मस्क. खूप फॅक्च्युअल क्वेश्चन होता. एक मॅगझिन पण आली होती, त्या मॅगझिनवरती त्यांचं पिक्चर पण आला होता. तर ठीक आहे, तर असं करंटमध्ये होतं आहे ऑब्व्हियसली. ठीक आहे, तर GK टाईप क्वेश्चन्स आहेत. तर असे क्वेश्चन फॅक्च्युअलच राहतात. माहिती असेल तर आन्सर करू शकता, कारण की तुम्ही तुक्का काहीच लागू शकत नाही. रतन टाटा आहे, कमला हॅरिस आहे, ठीक आहे, मलाला युसुफजई आहे, तर सगळे मोठाले पर्सनॅलिटीज आहेत. तर त्यामुळे तुम्ही असं तुक्का नाही लावू शकत की बाबा भेटला असेल, नसेल भेटला, याला भेटला असेल, नसेल भेटला. ठीक आहे, तर तुम्हाला माहिती आहे तरच आन्सर, अदरवाईज इट्स बेटर टू लिव्ह. सोडून द्या, कारण की कमीत कमी निगेटिव्ह मार्किंग तरी होणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 39. नाऊ क्वेश्चन नंबर 39. नागास्वामी डायड इन जानेवारी 2022. ही वॉज रिलेटेड टू विच फील्ड. परत रिकामी जागा भरा. नागास्वामी हे डायट 2022 मध्ये त्यांची डेथ झाली. ते कोणत्या फील्डशी रिलेटेड होते? द आन्सर इज आर्किओलॉजी. आर्किओलॉजीशी रिलेटेड होते. त्यांचे बुक्स पण आहेत, काही रिसर्च पेपर पण आहेत, तुम्ही बघू शकता. ओके, सो आर्किओलॉजीशी रिलेटेड होते. तर आन्सर इज 2, ऑप्शन 2 इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट
नेक्स्ट, विच कंट्री लॉन्च द हॉसॉंग 12 मिड रेंज बॅलिस्टिक मिसाईल. बघा आजचा जर काळ तुम्ही कन्सिडर केला तर असे कोणते देश आहेत जे रेग्युलरली मिसाईल टेस्ट करत राहतात. त्याच्यामध्ये एक इंडिया येईल. इंडिया पण रेग्युलरली मिसाईल टेस्ट करत राहतो. आपली अग्नि 1, अग्नि 2, अग्नि 3, अग्नि 4, भरपूर सारे क्वेश्चन्स आहे ना, तुम्ही कॉमन सेन्स वापरू शकता. बट इथे बघा, चायना, नॉर्थ कोरिया, जापान, साऊथ कोरिया. आता जेव्हा तुम्ही 50-50 ते येऊ शकले असते. मिड रेंज बॅलिस्टिक मिसाईल्स, जापाननी लास्ट टाइम केव्हा मिसाईल टेस्ट केली होती हे न्यूजपेपरमध्ये खूप रेअरली पाहायला मिळतो की जापाननी कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल लॉन्च केली आहे किंवा हायपरसोनिक मिसाईल. तर ऑब्व्हियसली चायना आणि रशिया दोघांजवळ तर सध्या USA जवळ पण टेक्नॉलॉजी नाही आणि इंडिया त्याच्यावरती वर्क करतो ब्रह्मोस 2 थ्रू. ओके, सो साऊथ कोरिया इज ऑल्सो पीसफुल कंट्री. ठीक आहे, त्यांचा आता डिफेन्स ॲग्रीमेंटच आहे USA की बाबा त्यांच्यावरती जर कोणी अटॅक केला तर USA त्यांच्या प्रोटेक्शनसाठी येईल. सो इथे 50-50 पर्यंत तरी कदाचित तुम्ही येऊ शकले असते. चायना अँड नॉर्थ कोरिया. द आन्सर इज नॉर्थ कोरिया. ओके, नॉर्थ कोरिया यांनी मिड रेंज बॅलिस्टिक मिसाईल्सची रिसेंटली लॉन्च केली होती, त्यामुळे ते न्यूजमध्ये होतं. ओके, सो ऑप्शन 3 इज द राईट आन्सर, नॉर्थ कोरिया. द नेक्स्ट क्वेश्चन, ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन इज फाइंड आउट द इनकरेक्ट स्टेटमेंट. लक्षात ठेवा, केव्हा पण इनकरेक्ट जेव्हा विचारेल तेव्हा मार्क करायला विसरत नका जाऊ, कारण की भरपूर वेळेस आपला क्वेश्चन हाताने चुकतो की आपल्याला अजून राहतं ना आपलं करणं की बाबा आन्सर काय विचारलं असेल तर करेक्ट आन्सर विचारलं असेल तर जेव्हा इनकरेक्ट येईल तो पेपर घरी काही सांभाळून आणायचा नाही आहे. तिथे जर तुम्ही मार्क जरी केलं तरी काही फरक पडत नाही. सो फाइंड आउट द इनकरेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग अबाउट द याझिदी ग्रुप. ओके, सो फर्स्ट स्टेटमेंट इज इट इज वन ऑफ द इराक्स ओल्डेस्ट मायनॉरिटीज. यस, it is a correct statement. Okay, they are connected in northern Iraq around the Mount Sinjar. Okay, this is also correct. Third statement, this ancient religion is rumored to have been founded in 11th century by Umayyad Sheikh. No, it was founded in 12th century. 12th century मध्ये फाउंड करण्यात आला होता रिलीजन आणि त्या व्यक्तीचं नाव होतं अली इब्न मुसाफिर. बाय अली इब्न मुसाफिर या व्यक्तीने हे लॉन्च केलं होतं. ठीक आहे, म्हणजे हा धर्म फाउंड केला होता. फोर्थ स्टेटमेंट इज ऑल्सो करेक्ट. आपल्याला इनकरेक्ट विचारला आणि थर्ड स्टेटमेंट जर इनकरेक्ट सापडलं असेल तर आपला आन्सर मिळालेला आहे. ऑप्शन 3 इज द करेक्ट आन्सर. विल मूव टू नेक्स्ट वन. मला माहिती आहे तुम्हाला थोडं आन्सर्स जास्त अपेक्षित आहे फास्ट एक्सप्लेनेशनपेक्षा. यस, आपण थोडं पटपट बघू. ओके, ओके, हाऊ मच टॅक्स वुड बी इम्पोज ऑन द क्रिप्टोकरन्सी. सध्याच क्रिप्टोकरन्सीवरती एक न्यूजमध्ये पण भरपूर काय होतं की एवढा मोठा टॅक्स जर क्रिप्टोकरन्सीवरती लावला तर कॅपिटल गेन्स टॅक्सवरती जर एवढा मोठा प्रमाणात टॅक्स लावण्यात आला तर मग लोकांना बेनिफिट कसा मिळेल किंवा त्याचा प्रॉफिट कसा मिळेल. ओके, सो हाऊ मच टॅक्स वुड इम्पोज ऑन द क्रिप्टोकरन्सी ॲज डिक्लेअर्ड बाय द सेंट्रल फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामनजी इन द बजेट 22-23. 2022-23च्या बजेटमध्ये खूप हॉट टॉपिक झाला होता न्यूजचा. तेव्हा चालू होतं की सगळी जर कमाई जर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया घेऊन गेल तर आमच्या जर उरलं काय. सो 30% टॅक्स प्लस सेस माहिती असेल तुम्हाला केव्हा लागतो, जेव्हा तुमची इन्कम ही 50 लाखापेक्षा किंवा वरती त्यांचे जे नॉर्म्स राहतात त्याच्यावरती गेली तरच तुम्हाला तो सेस लागतो. ओके, सो 30% टॅक्स प्लस सेस अँड ऑप्शन 3 इज द राईट आन्सर. नेक्स्ट, which racing driver won the Saudi Arabian Grand Prix tournament held in March 2022. ही टुर्नामेंट होत राहते, त्याच्यामध्ये कोणत्या ड्रायव्हरनी रेस जिंकली आहे. बघा क्वेश्चन्स किती फॅक्च्युअल क्वेश्चन्स विचारले आहे. आणि बरं विचारले इंडिया रिलेटेड पण आहे. सौदी अरेबियामध्ये एक रेस झाली, कॉम्पिटिशन झाली, तिथे कोण जिंकले याच्याबद्दल क्वेश्चन विचारलेला आहे. तर दीज आर व्हेरी फॅक्च्युअल इन नेचर. द आन्सर इज मॅक्स वर्स्टपट्टम है ना. दिस वन इज द आन्सर. सो ऑप्शन 2 इज द करेक्ट आन्सर. आणि अशा प्रश्न खूप जणांना येत नसतात. असं नका समजू की बाबा हा माझा प्रश्न चुकला आहे तर मी कॉम्पिटिशनच्या बाहेर गेलो की नाही ना. टेन्शन नाही घ्यायचं. खूप कमी मुलं राहतात ज्यांना माहिती राहतं, कदाचित त्यांचं ऐकण्यात राहतं किंवा त्या खेळाची आवड राहते, त्यामुळे त्यांना त्या गोष्टी माहीत असतात. जसं UPSC 2021मध्ये 2020मध्ये एक प्रश्न आला होता टेस्ट मॅचबद्दल. टेस्ट मॅच वर्ल्ड कप, सध्या टेस्ट मॅचचा पण वर्ल्ड कप घेण्यात आला. तर टेस्ट मॅचवरती खूप डिटेलमध्ये जाऊन त्यांनी प्रश्न विचारला. आता एखाद्या व्यक्ती जर क्रिकेट बघतच नसेल, क्रिकेटची न्यूजच वाचत नसेल तर तो ऑब्व्हियसली सॉल्व्ह करणारच नाही ना. तर असं नसतं, खूप साऱ्या जणांना माहीत नसतं. ओके,
पुलवामा. नेक्स्ट क्वेश्चन इज अबाउट पुलवामा. ठीक आहे. बघा काय क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इनकरेक्ट अबाउट पुलवामा. अगेन दे आस्क अबाउट द इनकरेक्ट स्टेटमेंट. ठीक आहे, परत त्यांनी इनकरेक्ट स्टेटमेंट बद्दल विचारलेलं आहे. ओके, सो इट इज नोन ॲज द राईस बाउल ऑफ काश्मीर. यस, खूप साऱ्या प्रमाणावर राईसचं तिथे लागवड केल्या जाते तांदळाची, त्यामुळे राईस बाउल ऑफ काश्मीर त्याला समजलं जाते. वेशू अँड झिलम रिव्हर्स आर फ्लोईंग फ्रॉम पुलवामा. यस, दिस इज ऑल्सो करेक्ट. ओके, थर्ड. Next statement, Arbal falls from Avantishwar temple are famous tourist places near the Pulwama. This statement is correct. But the Veshu and the Jhelum river flows through Pulwama. This statement is correct. Okay. Kulagam is a place not from Pulwama. Kulagam ही एक प्लेस आहे, त्या प्लेसपासून या दोन रिव्हर फ्लो होतात, पुलवामापासून नाही. ओके, सो बी, ऑप्शन बी, ओनली बी, दॅट इज option 2 is the correct answer. Only B. Veshu and Jhelum rivers are flowing from Kulagam, not Pulwama. ठीक है, we'll move to next one. Okay. Denan Lendor, a Trinidad and Tobago died in a car accident in January 2022. Okay, this statement is correct. आपल्याला करेक्ट आन्सर निवडायचा आहे. परत आपल्याला निवडायचा आहे करेक्ट आन्सर. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज करेक्ट विचारला आहे. ठीक आहे, सो फर्स्ट स्टेटमेंट इज करेक्ट. जानेवारी 2022 मध्ये त्यांची डेथ झाली होती. ही ओन अ ब्रॉन्झ मेडल इन द लंडन ऑलिम्पिक्स 2012. ब्रॉन्झ मेडल त्यांनी लंडन ऑलिम्पिक्स 2012 मध्ये जिंकलं होतं. हे स्टेटमेंट पण करेक्ट आहे. त्यानंतर डिवॉन लेंडर वॉज अ चेस प्लेयर. नो, ही वॉज नॉट अ चेस प्लेयर, ही वॉज अ 400 मीटर रनर प्लेयर. 400 मीटर रनर. सो ऑप्शन 3 जे आहे ते इनकरेक्ट आहे. ओके, सो आन्सर ए अँड बी इज द करेक्ट आन्सर, दॅट इज ऑप्शन 2. ऑप्शन 2 हे करेक्ट येईल, कारण की ते रनर होते, 400 मीटर रनर होते. ही वॉज नॉट अ चेस प्लेयर. Question number 46. Question number 46 is okay. The state, which state has signed Bollywood actor Sanjay Dutt as the brand ambassador for its Golden Jubilee celebration? संजय दत्तचं नाव तुम्ही यूपीमध्ये पण बघितलं असेल. योगी आदित्यनाथ, ऑनरेबल द चीफ मिनिस्टर ऑफ उत्तर प्रदेश, त्यांच्याशी भेटताना तर कन्फ्युजन होऊ शकतं की बाबा यूपीचे ब्रँड अम्बॅसेडर कदाचित असतील, तर नाही. ठीक आहे, 50th गोल्डन जुबली सेलिब्रेशन होतं अरुणाचल प्रदेशचं, त्याच्यासाठी त्यांना त्या स्टेटचं ब्रँड अम्बॅसेडर म्हणून घोषित केलं होतं. ओके, किंवा अपॉइंट केलं होतं. तर संजय दत्त वॉज अ ब्रँड अम्बॅसेडर ऑफ अरुणाचल प्रदेश. तर या गोष्टी असतात. इट इज ऑल्सो फॅक्च्युअल. खूप फॅक्च्युअल इन नेचर आले आहे क्वेश्चन्स. त्याच्यावरती काही ॲनालिसिस करावं किंवा एखादा काही एलिमिनेट करावं अशा प्रकारचे क्वेश्चन्स खूप कमी आहेत, है ना. तिथे खूप चान्स, खूप स्कोप खूप कमी आहे की तुम्ही एलिमिनेट करू शकाल किंवा काही लॉजिक बिल्ड करू शकाल. ओके, असं काही नाही आहे. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग UN स्पेशलाइज्ड एजन्सी हॅज कम्प्लिटेड 100 years ऑफ इट्स फॉर्मेशन. आता आपल्याला हे माहिती पाहिजे की युनायटेड नेशनच्या फक्त 6 स्पेशलाइज्ड एजन्सी आहेत. त्या 6 आपल्याला माहिती पाहिजे. WHO आहे, UN आहे, UNSA, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल आहे, है ना. ह्या सगळ्या आहेत. तर 6 माहिती पाहिजे. पण प्रश्न विचारला आहे की अशी कोणती ऑर्गनायझेशन आहे, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, युनायटेड नेशनची स्पेशलाइज्ड एजन्सी ज्यांनी 100 वर्ष त्याला कंप्लीट केले आहे. ओके, सो इट इज इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, ऑप्शन 1 जे आहे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन इज द करेक्ट आन्सर. ओके, विल मूव टू नेक्स्ट वन. हाँ, consider the following statement. Consider the following statement and choose the appropriate action. घ्यायची आपल्याला. ठीक आहे, विचारला काय आपल्याला करेक्ट आन्सर. ठीक आहे, पद्मश्री अवॉर्ड मिलेना साल्विनी वॉज बॉर्न इन इटली. यस, ठीक आहे, पद्मश्री अवॉर्ड मिलेना साल्विनी वॉज बॉर्न इन, शी वॉज इटली बॉर्न. तो ऑप्शन 1 इज द करेक्ट
statement 1 is correct. Then she was a famous Kathakali dancer. She was a famous Kathakali dancer and had established a dance school named Center Mandapa in Paris. Yes, this statement is also correct. Now we will move to third one. The Indian government honored her with a Padma Shri award in 2019. It is also very factual question, very factual statement, but yes, it is also correct. So all of the above are correct statement. Hence answer 3, option 3 is the correct answer. The next one. Which bank has become the first Indian bank to have office in Australia's Victoria State? अशी कोणती बँक आहे जिने पहिलं ऑफिस जे आहे ते ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया स्टेटमध्ये ओपन केलं आहे? इट इज ऑल्सो व्हेरी फॅक्च्युअल. SBI इज द राईट आन्सर. इथे लावू शकता तुम्ही अंदाज. PNB. आता तुम्ही म्हणता PNB सर काऊन नाही, तर पंजाब नॅशनल बँक आत्ताच ती कोलॅप्स झाली आहे. ठीक आहे, तिथून लोकांना पैसे पण काढता येत नाही आहे. मोठा स्कॅम झाला होता PNBचा. ओके, त्यानंतर देना बँक. आता बघा, काही बँक असतात इंडियामध्ये टू बिग टू फेल. ह्या बँक कोणत्या असतात? ज्या अशा बँक ज्या जर कोलॅप्स झाल्या किंवा फेल झाल्या तर इंडियाच्या खूप मोठ्या लोकांवरती किंवा खूप मोठ्या पोर्शनवरती इम्पॅक्ट करू शकतात, इन्फ्लुएन्स करू शकतात, इंडियाच्या इकॉनॉमीवरती इन्फ्लुएन्स टाकू शकतात. ठीक आहे, तर या बँक कोणत्या आहेत? HDFC आहे, ICICI आहे, SBI आहे. ठीक आहे, अशा बँक ज्या आहेत की ज्यांची इकॉनॉमी किंवा ज्यांचं खूप मोठं बजेट आहे, तर अशी याच्यात एकच बँक आहे SBI. बाकी देना बँक ऑफ बडोदा किंवा PNBचा आता हे स्कॅम झाला होता, तर तुम्हाला माहिती असेल की बाबा एवढी काही मोठी नाही आहे. तो SBI इज द राईट आन्सर, ऑप्शन 2. नेक्स्ट वन. सेक्शन 377 ऑफ इंडियन पिनल कोड. Let me check. Section 377 of Indian Penal Code is related which of the following subject? हा टॉपिक खूप जास्त न्यूजमध्ये होता. तुम्ही भरपूर वेळेस मित्रांना चिडवलं पण असेल की बाबा आता 377 हटवला आहे. ओके, असं चिडवतो ना आपण जनरली. तो सेक्शन 377 ऑफ इंडियन पिनल कोड, इट वॉज रिलेटेड टू होमोसेक्शुअलिटी. ऑप्शन 2 इज द करेक्ट आन्सर. Okay, next one is pick out the odd person from the following. डॉक्टर लौरा डिसूजा. ठीक आहे, 1 सेकंड. सुधाताई जोशी, डॉक्टर लौरा डिसूजा, साने गुरुजी, हिरवे गुरुजी. ओके, सो यांच्यापैकी आपल्याला ऑड वन आउट निवडायचं आहे. तर आता ऑड वन आउट निवडताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात की दिलेले 4 जे पर्सनॅलिटीज आहेत किंवा 4 जे ऑब्जेक्ट आपल्यासमोर ठेवलेले आहेत त्यांचे तिघांमधली सिमिलॅरिटी काय आहे आणि जे उरलेले आहे त्यातली एकटी ऑड वन आउट, त्यालाच म्हणतात ना ऑड वन आउट. ओके, सो साने गुरुजी यांचं शिक्षणामध्ये खूप मोठं काम आहे. तुम्ही ऐकलं असेल साने गुरुजींची लेखणी जगा सुंदर देखणी वगैरे. ओके, सो बट हिअर द थ्री अदर पर्सन लाईक लौरा डिसूजा मॅम, सुधाताई जोशी अँड हिरवे गुरुजी, दे फॉट फॉर द लिबरेशन ऑफ गोवा. 1954 they fought for the liberation of Goa. So by that way, that logic, Sane Guruji is the odd one out. Okay, so option 3 is the correct answer. Now next one is one second. After passing away, Dr. Babasaheb Ambedkar, who from the followers of Dr. Babasaheb Ambedkar became the members of the Congress. Dr. Babasaheb Ambedkar पास झाल्यानंतर असे कोणते मेंबर्स होते किंवा त्यांचे फॉलोअर होते who became the member of the Congress? Options are R.D. Bhandare. The next one is राजूभाऊ भोले, दादासाहेब रुपवते. ठीक आहे, त्यानंतर बापूसाहेब राजभोज. ओके, तर हा पण खूप फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. सो ऑप्शन 2 जे आहे A, B and C. ऑप्शन 2 A, B and C आर करेक्ट. ठीक आहे, हे 3 व्यक्ती होते जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पास झाल्यानंतर काँग्रेसचे मेंबर्स बनले. ओके,
नेक्स्ट वन, हु हॅड इस्टॅब्लिश्ड मानव धर्म सभा ॲट सुरत, परमहंस मंडली ॲट बॉम्बे. ठीक आहे, खालीलपैकी कोणी मानव धर्म सभा ही सुरतमध्ये फाउंड केली आणि परमहंस मंडली ॲट बॉम्बे अशा व्यक्तींची नावं दिली आहेत. ओके, सो फर्स्ट ऑप्शन इज आत्माराम पांडुरंग, दिस वन इज इनकरेक्ट. द सेकंड इज दादोबा पांडुरंग तारकदार, दिस वन इज करेक्ट आन्सर. ऑप्शन 2 इज द राईट आन्सर. ठीक आहे, फॅक्च्युअल आहे, माहितीच असाल गरजेचं आहे, कारण की 4 नाव दिले आहेत, तुम्ही काहीच एलिमिनेट करू शकत नाही. हां, जर तुमचं रिडिंग चांगली असेल की बाबा या व्यक्तीने हे केलं आहे. भरपूर वेळेस कसं असतं, खूप सारे व्यक्ती सेकंड लेवल लिडरशिपमध्ये रोल करत असतात है ना. जसं महात्मा गांधी क्विट इंडिया मुवमेंट लॉन्च केली, तर महात्मा गांधी ही वॉज नॉट द ओनली लीडर. त्यांच्यासोबत नेहरू जे होते, भरपूर सारे लीडर जे होते सेकंड लाईन लिडरशिपमध्ये काम करणारे आहे ना. तर UPSC किंवा MPSC क्वेश्चन असे फ्रेम करते की सेकंड लाईन लिडरशिपबद्दल तुम्हाला विचारून घेईल की हे कोण होतं सांगा. जे फ्रंट फेस असतात त्यांच्याबद्दल क्वेश्चन नाही विचारतात, जे बॅक एंडनी काम करतात त्यांना त्यांच्याबद्दल विचारून जातात. ठीक आहे, पडद्याच्या मागे जे राहून काम करतात त्यांच्याबद्दल प्रश्न विचारले जातात जनरली, कारण त्यांना माहिती आहे की फ्रंटबद्दल तर सगळं माहिती असेल. असा तर प्रश्न विचारणार आहे की बा देशाचे पंतप्रधान कोण, असं विचारू शकते. देशाचे गृहमंत्री कोण, हा विचारू शकतात. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 57. हु रोट द बुक कॉल्ड तहकीक ए हिंद which gave a detailed description of North India? The answer is Al-Biruni. Al-Biruni, he was a traveler, foreign traveler who visited to India. ठीक है, he gave the detailed information about North India in his book Tahqiq e Hind. ठीक है, so option 2 is the correct answer. Okay, next one, 58 number. Which of the following is a large Mesolithic site in Rajasthan? ठीक है, so options are बागोर, प्रतापगढ़, आदमगढ़, चौपनी, मांडो. ठीक है, so answer is बागोर. बागर is on कोठारी रिवर, कोठारी रिवर वरती आहे आणि ही जी साईट आहे ही फक्त राजस्थानमधली नाही तर इंडियामधली लार्जेस्ट साईट आहे. मेझोलिथिक साईट पूर्ण इंडियामध्ये सगळ्यात लार्ज साईट जर असेल तर ही बागोर आहे, जी कोठारी रिव्हरवरती सिच्युएटेड आहे. ओके, ओके, सो इथे आपले करंट अफेअर्सचे क्वेश्चन संपले आहेत. याच्यानंतरचा जो पार्ट राहील तो हिस्ट्री वगैरेचा राहील. ओके सर, तुमच्या सगळ्यांची एक्झाम छान झाली असेल ही मी अपेक्षा करतो आणि कट ऑफ वगैरेबद्दल मधुर सर लवकरच व्हिडिओ बनवतील. ठीक आहे, तुम्हाला थोडं त्याप्रमाणे पण अपडेट केलं जाईल. ज्यांना डेडिकेटली 1 वर्षासाठी प्रिपरेशन करायचं आहे MPSC UPSCचं, त्यांच्यासाठी एज्युनेशन अकॅडमी उस्मानपुरा इथे इन्क्वायरी तुम्ही करू शकता. इन्क्वायरीचे नंबर्स वगैरे ईमेल ॲड्रेस हे सगळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकले जातील. 1 वर्षाचं डेडिकेटेड प्रिपरेशन करायचं असेल तर नक्की एकदा व्हिजिट करा. 1 वर्षाची आमच्याकडे चालणारे कोर्सेस, 1 वर्षाची UPSCची बॅच ज्याच्यामध्ये फुल्ली डेडिकेटेड 1 वर्षाचा अभ्यासक्रम तुमच्याकडून पूर्ण करून घेतला जातो. 1 वर्षाची UPSC MPSC इंटिग्रेटेड बॅच ज्यामध्ये राज्यसेवेची 1 वर्षाची पूर्ण तयारी नवीन पॅटर्ननुसार तयार करून घेतली जाईल. एसे वगैरे सगळे येतील. त्यानंतर आमच्याकडे मॉड्यूल्स वेगवेगळे असतात. जर कोणी क्लासेस केले असेल पण एखादा सब्जेक्ट त्यांना परत करायचं असेल तर त्या प्रकारचे मॉड्यूल्स पण आपल्याकडे चालतात. ओके, त्यानंतर ऑप्शनल सब्जेक्ट आमच्याकडे 3 ऑप्शनल सब्जेक्ट अवेलेबल आहेत. 3 ऑप्शनल सब्जेक्ट अवेलेबल आहेत. फर्स्ट वन इज जॉग्राफी, सेकंड वन इज सोशोलॉजी आणि थर्ड वन इज पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन. राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय व्यवहार हे 3 विषय आमच्याकडे ऑप्शनलसाठी पण अवेलेबल आहेत. त्यानंतर सगळ्यात स्पेशल मेंटरशिप प्रोग्राम. जर एखाद्याचा क्लास झाला असेल, सगळं झालं असेल, पण त्याला एखादा मेंटर पाहिजे नसेल किंवा गाईड पाहिजे असेल, तो त्याला वर्षभर गाईड करेल है ना. लागतात की नाही आपल्याला, कारण की आपल्या कुणाकडे तरी आपली अकाउंटेबिलिटी असावं, ज्याने आपल्याला विचारावं, ज्याने आपल्यासाठी स्ट्रॅटेजी बनवावं, ज्याने आपले क्वेश्चन्स सॉल्व्ह करावं ना. UPSCची किंवा MPSCचं प्रिपरेशन करताना खूप सारे अडथळे मधात येतात अभ्यासाचे वगैरे. ठीक आहे, ते हे करण्यासाठी वगैरे एक स्पेशल मेंटर तुम्हाला दिला जातो. तो वर्षभर तुमच्यासोबत राहतो, तुमची स्ट्रॅटेजी बनवतो, तुमचे क्वेश्चन्स डाऊट सॉल्व्ह करतो, तुमचा टॉपिक बाय टॉपिक सिलेबस कंप्लीट करून घेतो. तो हे सारे प्रोग्राम्स एज्युनेशन अकॅडमी चालवते. तर प्लीज इन्क्वायरी करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर, ईमेल ID ह्या सगळ्या गोष्टी दिल्या आहेत. थँक्यू. आणि दर शनिवारी करंट अफेअर्सचं लेक्चर हे सगळ्यांसाठी फ्री राहतं. तुम्ही आमचे स्टुडंट असाल तरी ठीक, नसाल तरी ठीक, दर शनिवारी करंट अफेअर्सचं लेक्चर हे सगळ्यांसाठी फ्री असतं. फक्त तुम्हाला एज्युनेशन अकॅडमी हे ॲप डाउनलोड करायचं आहे. एज्युनेशन अकॅडमी ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता, आम्ही तुम्हाला तिथे रजिस्टर करू. त्यानंतर
वर्षभर जेव्हापर्यंत जोपर्यंत तुम्हाला करंट अफेअर्सचे लेक्चर करायचे आहे, तर वीकली करंट अफेअर्सचा एक इनिशिएटिव्ह चालवतो आम्ही हॉटो वीक म्हणून. त्यामध्ये वीकली करंट अफेअर्स तुम्हाला फ्रीमध्ये मिळतील. त्यासाठी तुम्ही एज्युनेशन अकॅडमी हे ॲप डाउनलोड पण करू शकता. थँक्यू अँड ऑल द बेस्ट.